नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या गावामध्ये एका महिलेने तब्बल 12 मुलांना जन्म दिला आणि त्यापैकी काही मुलांची विक्री केली अशा प्रकारचा संशय व्यक्त केला जात होता। न्यूज 18 लोकमतने या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड केला। न्यूज 18 लोकमतने महाराष्ट्रातलं हे विदारक चित्र संबंध महाराष्ट्राला दाखवलं आणि त्यानंतर नाशिकमधल्या सर्वच शासकीय यंत्रणांनी या सगळ्या प्रकरणाला गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला। सुरुवातीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास सुरू केला, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या सगळ्या प्रकरणामध्ये एक समिती गठीत केली आणि या समितीमार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला। मात्र यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे नाशिक ग्रामीण पोलिसांनी। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही बातमी समोर आल्याबरोबर न्यूज 18 लोकमतनं हे सगळं प्रसारण दाखवल्याबरोबर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला। हा तपास त्यांनी कशा पद्धतीने सुरू केला, त्या रात्रीला नेमकं काय घडलं, किती वाजेपर्यंत त्यांची टीम काम करत होती आणि आता नेमकं समितीच्या अहवालात नेमकं काय समोर आलेलं आहे, या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर आहेत। सर, सर्वात पहिले तर आपलं अभिनंदन की आपण काही तासामध्ये या मुलांना आयडेंटिफाय केलं, त्यांना ताब्यात घेतलं आणि आज समितीचा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। तो जरी धक्कादायक असला तरी पोलिसांची तत्परता तितकीच महत्त्वाची राहिलेली आहे। हे सगळं प्रकरण ज्यावेळेला समोर आलं त्यावेळेला नेमकी पोलिसांची ॲक्शन कशी होती, कशी ही कारवाई सुरू करण्यात आली आणि काय काय अडचणी आल्या आणि कसं हे सगळं फेस केलं गेलं? न्यूज 18 लोकमतने हा वृत्तांत दाखवल्यानंतर खरं तर हा खूप गंभीर प्रकार आहे। ह्या प्रकाराचं गांभीर्य पाहता त्याच्यामध्ये जी मुलं अशा स्वरूपाची विक्री केली गेली होती असं त्या वृत्तवाहिनीमध्ये दाखवलं होतं, या बाबतीमध्ये सत्यता पडताळणं खूप आवश्यक होतं। त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या 5 टीम केल्या। एकतर त्या आईवडील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जाणं आवश्यक होतं, दुसरं ज्या ठिकाणी ते दत्तक दिले गेलेले आहेत याविषयीची माहिती मिळवणं आवश्यक होतं। याविषयीची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला थोडा वेळ गेला। त्यानंतर ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये आणि नाशिकच्या हद्दीमध्ये ते जे वेगवेगळ्या ठिकाणी दिले गेले होते असे 3 मुलं जे आहेत त्यांचे पालक आणि ती मुलं ह्या सर्वांना रिकवर करण्यासाठी, त्याचबरोबर इतर जी मुलं आहेत त्यांना रिकवर करण्यासाठी साधारणतः सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत ह्या सगळ्या पथकांना यश आलं। पहाटे 4 वाजता ते आल्यानंतर त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी खाणं पिणं दिल्यानंतर प्रॉपरली त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं। याच्यामध्ये खरा प्रकार काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर CWC यांच्या संबंधित सर्व सदस्यांना कळवलं गेलं, कलेक्टर महोदयांना कळवलं गेलं। याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी एक विशेष टीम त्यामध्ये गठीत केली होती आणि याच्या माध्यमातून सकाळी हे सर्व लोक आल्यानंतर महिला अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांना विचारपूस केली गेली आणि नंतर CWCच्या समोर आणि चाइल्ड वेलफेअर अधिकारी जे आहेत त्यांच्यासमोर या बाबतीमधली पुढची प्रक्रिया पूर्ण झाली। कारण ही कायदेशीर प्रक्रिया आहे, याच्यामध्ये सत्यता तपासणं अत्यंत आवश्यक असतं। प्रायमा फेशी पोलिसांनी याच्यामध्ये जे काम करणं आवश्यक होतं ते केल्यानंतर लीगल प्रक्रिया जी आहे ती ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015 याच्यानुसार संपूर्ण CWCकडे त्याचा अधिकार असतो आणि तो अधिकार वापरून CWCने त्याची सविस्तर चौकशी केली आणि आज रोजी या बाबतीतला अहवाल आम्हाला दिलेला आहे। अहवालात सर नेमकं काय म्हटलेलं आहे? अहवालात कुठल्या गोष्टी स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे? CWCने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या चौकशीमधला साधारणतः जिस्ट त्याच्यामध्ये आलेला आहे की ही जे 3 मुलं त्या ठिकाणी दिलेली होती त्या 3ही मुलांना त्यांनी बालगृहामध्ये ठेवलेलं आहे आणि या मुलांना ज्या डॉक्युमेंटच्या आधारावर दिलेला आहे तो डॉक्युमेंट ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या जो विहित केलेले आहे त्या प्रक्रियेप्रमाणे नाही आहे। त्याचप्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सप्रमाणे ते नाही आहे, त्यामुळे ती प्रक्रिया पूर्णतः चुकीची आहे असं त्यांचं साधारणतः प्रायमा फेशी मत आहे। त्यांनी याच्यामध्ये काही संशयास्पद आहे का किंवा अधिक काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे, ह्या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या रूल आउट करण्यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये अधिक चौकशी करावी आणि या बाबतीतला अहवाल स्वतंत्रपणे त्यांना कळवावा अशा स्वरूपाचे निर्देश दिलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही नाशिक ग्रामीणच्या DYSPच्या मार्फतीने याबाबतची सविस्तर चौकशी करत आहोत आणि या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल याबाबत CWCला कळवून पुढील कारवाई करत आहोत। सर, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जरी बातमी असली किंवा ही जरी घटना असली तरी नाशिक जिल्हा जो आहे त्याच्यातला बहुतांश भाग आदिवासी बहुल भाग आहे आणि अशा भागामध्ये अशा स्वरूपाचे हे जे प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे, हे किती चॅलेंजिंग वाटतं, ह्याच्यामध्ये किती आव्हानात्मक यंत्रणांना हे सगळं वाटतं? निश्चितपणे हे खरोखरच अशा गोष्टी घडू नयेत किंवा अशा काही गोष्टी ज्या वृत्तवाहिनीमध्ये आल्या ह्या गोष्टी त्याचे रिप्लिकेशन कुठं होऊ नये किंवा इतर ठिकाणी त्याचं रिपिटेशन कुठेही होऊ नयेत या दृष्टिकोनातून इगतपुरीपासून साधारणतः सटाण्यापर्यंतचा काही भाग हा आदिवासी बहुल भाग आहे। याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडण्याची शक्यता असते। काही गोष्टी अज्ञानामुळे घडत असतील, काही गोष्टी परंपरामुळे घडत असतील, परंतु ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नयेत किंवा कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा घडू नये
या दृष्टिकोनातून नेहमी सजग राहणं अत्यंत आवश्यक असतं. हा प्रकार त्यामधलाच आहे की अशा प्रकार जर खरोखरच घडला असेल तर तो इतर ठिकाणी कुठेही घडू नये या दृष्टिकोनातून या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणं अत्यंत आवश्यक असतं. या बाबतीतले अवेअरनेसचे वेगवेगळे जे कॅम्पेन आहेत ते आम्ही वेगवेगळ्या स्तरावर चालवत असतो. प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेले आहेत. लोकांना सहभागी करून घेण्यासाठी पोलीस पाटलांचा सहभाग आम्ही नोंदवत आहोत आणि त्या ठिकाणी काम करणारे स्थानिक पातळीवरचे जे शासकीय प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर समन्वय ठेवून या बाबतीतलं अवेअरनेस वेगवेगळ्या स्तरावर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरीही अशा काही घटना घडत असतील तर त्यावर तात्काळ रिस्पॉन्स करणं खूप आवश्यक होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ते सर्व प्रकरण हे तेवढ्याच गांभीर्याने घेऊन हा संपूर्ण प्रकरण CWC पर्यंत घेऊन गेलेलो आहोत. तुमची किती लोकांची टीम त्यावेळेला रात्री काम करत होती? किती वाजेपासून किती वाजेपर्यंत काम चाललं? किती लोक त्यामध्ये सहभागी होते आणि कशा पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्याचा तपास केला? साधारणतः DYSP आणि तिथले PI दोन्ही 3 पोलिटिशियनचे PI त्या आजूबाजूच्या सर्व पोलिटिशियनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या वेगवेगळ्या टीम ह्या याच्यामध्ये कार्यान्वित केलेल्या होत्या. कारण इगतपुरी, घोटी, वाडीवरे या सर्व पोलिटिशियनचे अधिकारी त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले होते. त्याचबरोबर LCBचे प्रभारी अधिकारी आणि LCBच्या वेगवेगळ्या टीम यासुद्धा याच्यामध्ये सहभागी केल्या होत्या. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये त्यांना रिकव्हर करणं अत्यंत आवश्यक होतं कारण हे प्रकारची बातमी बघितल्यानंतर कदाचित त्यांना दुसरीकडे हलवण्याची शक्यता असते, इतर सर्व गोष्टी असतात. त्यामुळे त्या गोष्टी होऊ नयेत किमान या दृष्टिकोनातून कमीत कमी वेळामध्ये आम्हाला त्यांना परत रिकव्हर करणं आवश्यक होतं आणि ते आम्ही पहाटे 4 पर्यंत केलेलं आहे. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील. खरं तर नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या टीमने त्या रात्री अतिशय महत्त्वाचं काम केलं. ते म्हणजे या सगळ्या 11 मुलांना सुखरूपपणे आयडेंटिफाय करत त्यांना ताब्यात घेतलं. कारण ज्यावेळेला अशा प्रकारच्या बातम्या समोर येतात, अशा प्रकारची माहिती समोर येते, त्यावेळेला त्या मुलांच्या जीवितास तितक्याच धोका जो आहे तो अधिकचा होत असतो, त्यांच्या कुटुंबियांना धोका होत असतो. मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता अवघ्या 8 तासामध्ये वेगवेगळ्या 7 ते 8 टीम तयार केला आणि या सगळ्या टीमच्या माध्यमातून या सगळ्या मुलांना अवघ्या 8 तासामध्ये आयडेंटिफाय करत ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे ह्या प्रक्रिया सुरू करत असताना जो काही तपास चौकशी समितीचा समोर आला त्यालाही पोलिसांच्या या कारवाईची मदत झाली. तपासामध्ये एक बाब स्पष्ट झालेली आहे की या मुलांना जे हस्तांतर करण्यात आलं ते बेकायदेशीर होतं, ते कुठल्याही कायद्याला धरून नव्हतं. मात्र या मुलांची विक्री झाली का याचा तपास आता पोलीस विभागाला करायचा आहे, पोलीस यंत्रणांना करायचा आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणांच्या तपासामध्ये या मुलांच्या विक्रीबाबतची स्पष्टता येईल. मात्र या सगळ्या घटना सामाजिकदृष्ट्या तितक्याच गंभीर आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पोलीस कशा पद्धतीने तपास करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.